नमस्कार. माझ्या आळते गावातील तमाम सुज्ञ मतदार बंधू भगिनींनो, आज हा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की येणारी जिल्हा परिषद निवडणूक 2025 आणि 26 या निवडणुकीसाठी आपण आपल्या गावातून एक सुज्ञ आणि चांगला उमेदवार निवडायचा आहे. ह्या संदर्भातून चर्चा करण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. मित्रांनो, महापरिवर्तन विकास आघाडी आज गेली 10-12 वर्ष झालं चळवळीचं काम करते. वेगवेगळ्या चळवळीच्या माध्यमातून यश प्राप्त करून मग ते ॲम्ब्युलन्स असेल, शिवतीर्थ असेल, बऱ्याच गोष्टी असतील की त्याला आम्ही आमच्या चळवळीच्या माध्यमातून निर्माण केलं आणि त्याला आम्ही मग राजूबाबाच्या माध्यमातून असेल, राजू शेट्टींच्या माध्यमातून वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही फंड आणला. मित्रांनो, ही चळवळ ज्यावेळी उभी केली त्यावेळी कुठल्या व्यक्तिदोष म्हणून ही चळवळ उभा केली नसून गावामध्ये एक स्वच्छ आणि सुंदर आळते कसं निर्माण होईल ह्याचा आम्ही पुरेपूरपणे अभ्यास केला आणि वेगवेगळ्या माध्यमातून जो भ्रष्टाचार चाललेला हा भ्रष्टाचार जनतेसमोर आणला. ह्या दशकाच्या पाठीमागे जर तुम्ही गेला तर वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही भ्रष्टाचार उघडकीस आणलं. वेगवेगळे व्हिडिओ तुम्हाला त्या पद्धतीनं दाखवले आणि तुम्ही आम्हाला त्या व्हिडिओच्या माध्यमातून एक आशीर्वाद म्हणून कालची झालेली ग्रामपंचायत ह्या ग्रामपंचायतमध्ये मोठ्या प्रमाणात यश दिलं. मित्रांनो, गेल्या दशकामध्ये झालेला भ्रष्टाचार, मग ते पाण्याचा ATM असेल किंवा सरकारी दवाखान्यातील ते गटारीचं पाणी सोडलेली विहीर असेल, ही रस्ता असतील, वेगवेगळ्या माध्यमातून पाणी योजना जी आली त्या पाणी योजनेमध्ये पाईपलाईन बदलण्यासाठी भाग पाडला आम्ही. जे वारंवार लिकेज होत होतं ते पाईपलाईन बदलली असेल, ह्या माध्यमातून आम्ही आवाज उठवला आणि या आवाजाला तुम्ही एक आम्हाला साथ दिली आणि कालच्या ग्रामपंचायतला आम्हाला मोठ्या प्रमाणात मतदान केलं. मित्रांनो, कालच्या ग्रामपंचायतमध्ये तुम्ही आम्हाला मोठ्या प्रमाणात मतदान केला, त्याचा परिणाम म्हणून आज आळत्यातील सर्वसामान्य माणसाला आहो जाओ ही बोलवण्याची वेळ बऱ्याच लोकांच्यावर आली. मित्रांनो, आज ग्रामपंचायतची निवडणूक होऊन 3 वर्ष झाले. या 3 वर्षामध्ये गावामध्ये असं सक्षम असं काय झालं काय तुम्ही विचार करण्याची आज वेळ आहे. म्हणजे प्रस्थापित हे निव्वळ सत्तेसाठी हपापलेले आहेत. एवढंच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. ग्रामपंचायतच्या माध्यमातून 15 वित्त आयोग असेल किंवा शेष फंड असेल, वेगवेगळ्या ग्रामपंचायतला फंड येतो आणि त्या फंडाच्या माध्यमातून चोळाबोळात आपलं गटरे असतील किंवा कॉन्क्रिटीकरण असणं हे नियमावली झाली. आलेला फंड गावासाठी खर्च करणं गरजेचंच असतं. पण मित्रांनो, आज गावातील गटरीची अवस्था असू दे किंवा आणखीन काय असू दे, जी परंपरा 10 वर्षापाठीमागे भ्रष्टाचाराची चालली होती ती थोड्या प्रमाणात कमी झाले, थोडं यश आम्हाला मिळालंय. पण पुन्हा त्याच पद्धतीनं आज गुरव टेकापासून गणपती देवळापर्यंत जी भुयार गटर आहे तीच गटर उकरली, त्याच जुन्या पायपा गाठल्या आणि त्या गटरीचं पाणी अजून देखील गुरवच्या टेकापासून त्या मुतारीपर्यंत जिथं शेवट केलं तिथंपर्यंत अजूनपर्यंत पाणी पोचलेलं नाही. मित्रांनो, म्हणजे याचा अर्थ आपण समजून घ्यायचा. एखाद्याला त्रास द्यायचा म्हणून ती मुतारी देखील तिथं उभा केली, पण आज त्या मुतारीची काय अवस्था आहे, जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना काय त्रास होतं हे मी सांगण्याची वेगळी काही गरज नाही. मित्रांनो, आज आपल्याला ह्या ग्रामपंचायतच्या बद्दल, ह्या प्रस्थापितांच्या बद्दल जो रोष आहे तो रोष ह्या मतदानामधून दाखवायचा आहे. येणारी निवडणूक महापरिवर्तन विकास आघाडी जी आहे, ही महापरिवर्तन विकास आघाडीचा उमेदवार हा महाविकास आघाडीला आम्ही देणार आहे आणि आपल्या गावातूनच द्यायचा आहे आणि त्या माणसाला निवडून देऊन एक स्वच्छ आणि सुंदर आळते निर्माण करायचं आहे. आज येणाऱ्या ह्या जिल्हा परिषदसाठी अशोक सर असतील, सुकुमार चेअरमन असतील, विलास सर असतील, हे प्रामुख्याने मागणी केलेली आहे. ह्या मागणीला वरच्या लेवलचे जे मेन नेते आहेत महाविकास आघाडीचे, मग राजूबाबा असतील, बंटी साहेब असतील, संजय चौगुले साहेब असतील, राजू शेट्टी साहेब असतील, राजू किसन आवळे साहेब असतील, ह्या वेगवेगळी लोक त्यांच्या माध्यमातून जो आम्हाला उमेदवार आमच्या गावासाठी देईल त्या उमेदवाराला आपण भरघोस मतानं निवडून द्यायचा आहे. त्या संदर्भातच हा व्हिडिओ तयार करावा असं मला वाटला. मित्रांनो, पंचायत समिती आहे, पंचायत समितीचा देखील निर्णय जी इच्छुक मंडळी आहेत, अजूनपर्यंत इच्छुक मंडळी कोण आमच्या या महापरिवर्तन आघाडीच्या मेन नेत्यांना सांगितलेलं नाही. त्यांची जरी जे काय मागणी असेल ती देखील या मोठ्या नेत्यांच्यापर्यंत पोहोचवेल आणि ह्या माध्यमातून पंचायत समितीचा देखील उमेदवार आपल्या ह्या भागातील मिळेल अशा पद्धतीनं आपण काम करायचं आहे. मतदार बंधू भगिनींनो, येणारा काळ ह्या आळतेचं चित्र बदलण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. तुम्ही फक्त आम्हाला लढा म्हणा, आम्ही स्वच्छ आणि सुंदर आळते केल्याशिवाय
थांबणार नाही हे आम्ही अभिवचन देतो आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आव्हान करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.